आज एक मालदा येथील अनेक नागरिक आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात इथे लोकाध्यक्ष असेल, महामंत्री प्रशांत नांदे असेल, अध्यक्ष लांबडजी असेल, नगरसेवक भाजपचे सर्वांनी मोर्चाच्या स्वरूपात या ठिकाणी निवेदन दिलं। या ठिकाणी महत्त्वाच्या जे 4 मागण्या होत्या, अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली मागणी होती। पट्टे तर शासनाचे माननीय आमचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलं, अति तातडीने पट्टे देण्यासाठी नवीन जी आर येत आला। या पट्ट्याच्या संदर्भात अनेक दिवसांत जे प्रलंबित प्रश्न असेल त्या संदर्भात माननीय तहसीलदार साहेब यांनी एसडीओ साहेबांशी आता बोलणी केली। येत्या 27 तारखेला तहसीलदार साहेब एसडीओची मीटिंग आहे या संदर्भात। त्या मीटिंगमध्ये पहिल्या टप्प्यातले जे जवळपास 140 अर्ज प्रलंबित आहे, त्या 140 अर्जावर ते विचारत जे पात्र असेल समोरच्या 8-10 दिवसात ते अशी पहिली यादी पात्र यादीची पट्टे देणार आहे। पूर्वी त्रुटी असेल ते पूर्ण करणार आहे, नवीन अर्ज असेल पट्टे देण्याची प्रक्रिया आता पारदर्शीपणे शासनाच्या नियमावलीच्या नवीन धोरणानुसार तातडीनं माननीय एसडीओ साहेब तहसीलदार साहेब हे सुरू करणार असं तहसीलदार साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे। दुसरा मोर्चाचा दुसरा महत्त्वाचा की या मार्गावर अनेक त्यांचे प्रधानमंत्री आवास योजना गरजू आहे, अनेकांना पहिला टप्पा दिला, तांत्रिक दुसरा टप्पा नाही दिला, काही लोकांना बांधकाम परवानगी दिली पण त्यांना थांबवल्यानंतर अशा सर्वांना नियमानुसार ज्यांना पहिला पट्टा दिला त्यांना दुसरा टप्पा देण्याचं काम सुद्धा शिवसेना सांगितलं आहे। ते तातडीने पैसे आल्यापर्यंत त्यांना दुसरा टप्पा देणार आहे, अशा कोणाला थांबवणार नाही, त्रास देणार नाही। तिसरा बांधकाम मजुराचा प्रश्न होता, बांधकाम मजुराच्या प्रश्नावर ते सह्यात अर्ज जे या ठिकाणी जे अर्ज आले त्याचे सर्व अर्ज शिवसाहेबांनी इथे जे जेई आहे दुर्दैवाने या नगरपंचायत जेई नाही, 3-4 नगरपंचायतमध्ये एक जेई आहे, त्यांना इथून ते बोमतोडच्या दुसऱ्या नगरपंचायतमध्ये राडगावमध्ये जिथं असेल तिथं अर्ज पाठवून ते बांधकाम मजुरांचे जे अर्ज सुद्धा मजुरा देणार आहे त्यांच्या सह्या करणार आहे। स्वतः ते खाजगी जमिनीवर जे राहत आहे, अनेक वर्ष टॅक्स भरत आहे, तो त्यांना पट्टे पट्टे देता येत नाही असं प्रशासनाची स्पष्ट भूमिका आहे। खाजगी जमीन तुझ्या मालकीची आहे, तिने चालले वाट आहे, ते रत्तोपाटाने संमतीपत्र देऊन दिलं, तर त्या संमतीपत्रानुसार असं फेरफार होत नाही, तर रजिस्ट्री पाहिजे। आज रत्तोपाटी नसेल तरी त्यांचे जे वारस आहे त्या वारसाने जोपर्यंत सबरजिस्ट्रामध्ये जाऊन त्याचा हक्का सोडणार किंवा विक्रीपत्र देऊन देत नाही तोपर्यंत पट्टे मिळत नाही। चौथा एक विषय होता की जे ओपन बेसमध्ये त्यांना पट्टे मिळतात, शासनाच्या ओपन बेसमध्ये ते पट्टे देता येत नाही, परंतु शासकीय जमिनीचे ई क्लास असेल असे अनेक ठिकाणी पट्टे देता येते। यासाठी निश्चितपणे एसडीओ साहेब तहसीलदार साहेब पुढाकार देऊन पट्टे देण्याची कारवाई त्वरित सुरू करणार आहे। येत्या 15 दिवसा महिनाभरात अनेकांना पट्टे मिळले असेल असं या ठिकाणी या चर्चेच्या माध्यमातून ठरलं आहे। त्या संदर्भात एक छोटंसं पत्र आणि तहसीलदार साहेब आणि सीओ साहेब जे मुद्दे ठरले त्याच्या अंमलबजावणी संदर्भात असं ते लिखित पत्र या ठिकाणी देणार आहे। नंतर म्हणजे एवढ्या प्रचंड होणार जनतेचा मोर्चा आक्रोश पाहता निश्चितपणे अनेक दिवसांपूर्वी जे सीओ होते त्यामुळे त्यांनी अतिशय ताठरमध्ये घेतली, प्रशासनाची एवढी ताठरमध्ये नव्हतं आहे, त्यांनी कोणतेही कामं केले नाही म्हणून आज जनतेला इथे त्रास होत आहे। तर नगरपंचायत स्वायत्त संस्था आहे, नगराध्यक्ष त्याचे सर्वाधिकार आहे, नगराध्यक्ष उपाध्यक्ष त्याची बॉडी आहे, ते ठरलेले निर्णय त्याच्या अंमलबजावणी सीओ असेल जे असेल करायला पाहिजे नियमानुसार, त्याची निश्चितपणे अंमलबजावणी होईल। या ठिकाणी नगराध्यक्षांनी या संदर्भात अतिशय पॉझिटिव्ह आहे, तर भारतीय जनता पार्टी सिस्टममध्ये निवेदन दिलं, निश्चितपणे त्याच्यावर विचार होईल। हेच जर निर्णय झाला नाही ठरल्याप्रमाणे निश्चितपणे भविष्यात आम्ही हा मोर्चा याच्यापेक्षा 4 पट करू, त्याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागते असं आमचा निश्चितपणे आजच्या मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला इशारा आहे। आता आमची विनंती आहे, शेवटी जनतेचे प्रश्न सुरू पाहिजे निवासबाबत प्रशासन एसडीओ असेल, तहसीलदार असेल, सीओ असेल निश्चितपणे जनतेच्या प्रश्नासाठी सकारात्मकरित्या त्यांचं पाऊल हात उचललं जात आहे, त्याबद्दल मी त्यांचाही धन्यवाद मानतो आणि मोर्चेकरांना दिलासा देतो। तर मोर्चाचं निश्चितपणे फलित तर काही ना काही सकारात्मक रूपे 1995चा जी आर आहे, त्यानंतर 2018चा जी आर झाला आणि त्याच्यात आपल्या या
महाराष्ट्र शासनानं काही सुधारणा केल्या आणि आता लेटेस्ट आहे मागच्या महिन्यात 25 मार्च 2026चा जी आर आला. आता 25 मार्च 2024च्या जी आर मध्ये असं सांगितलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं निवासी व व्यावसायिक अतिक्रमण करून राहत आहे अशा सर्व लोकांना जिथं त्यांचे नावे निवडणूक करा, त्यांना काय पट्टे द्या, त्यांना घरकुल द्या. देशाचे पंतप्रधान त्याला घर नाही त्यांना घर द्या, यासाठी त्यांनी हे वेळोवेळी जी काढलेले आहे. सर्व गोरगरीब जनतेच्या हिताचे निर्णय शासनाने घेतलेले आहे. परंतु हे मुजोर प्रशासन शासनाचा जी आर न जुमानता मनमानी करण्याचं काम सुरू आहे. आम्ही शिवसाहेबांना 30 तारखेला निवेदन दिलं, रेडिओ साहेबांना दिलं, मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन पाठवले, परंतु त्याची दखल घेतलेली नाही. शिवसाहेबांना फोन केला तर शिवसाहेब म्हणजे तुमच्या मतानं होईल का? अरे तुमच्या मतानं होईल का? शासनाचा जी आर आहे ना, मग तुमच्या मतानं होईल का? जनतेच्या मतानं होईल, शासनाचा जी आर आहे त्यांच्या मतानं होईल का?